सुंठ घेतलेले 5-6 तुकडे आहेत छोटे छोटे. 1 चमचा वेलदोडे घेतलेत, साधारण 15 वेलदोडे आहेत. 3 तुकडे मोठे दालचिनीचे घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून लवंग घेतलेले आहे. अर्धा टेबलस्पून मिरे घ्यायचे आहेत. एक छोटूसं अर्धं जायफळ घेतलेलं आहे. आणि ही सावलीत वाळवलेली तुळस आहे. गॅस चालू करून एक पॅन ठेवला. त्याच्यावर मी पहिला सुंठ थोडी गरम करून घेते, कारण बाहेर खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे मिक्सरला वाटायला प्रॉब्लेम होईल म्हणून सुंठ थोडी गरम करते मी. हा सगळा मसाला आपण बाहेर पाऊस आहे म्हणून गरम करतोय. जर हा उन्हाळ्यात तुम्ही करत असाल तर गरम करायची काही आवश्यकता नाही आहे. उन्हाळ्याच्या मसाल्यामध्ये थोडी बडीशेप पण तुम्ही घालू शकता. सुंठ गरम करून घेतलेली ती बाजूला काढून घेते मी. आता हा सगळा मसाला जो आहे तो पॅनमध्ये घालायचा आहे. दालचिनी घातली, वेलदोडे घातले, लवंग घातली, मिरे घालायचे, जायफळ घालायचं. तुळस मात्र मी ह्याच्यामध्ये घातलेली नाही, तुळस मागं ठेवायची, कारण ह्याच्याबरोबर घातलं तर तुळस करपून जाईल सगळी. थोडंसं एक 3-4 मिनिट परतून घ्यायचं. आणि गरम पॅन, गॅस बंद केला आहे मी, गरम पॅनमध्ये फक्त तुळस टाकून ठेवली. सुंठ थोडी गार झाल्यानंतर मी खलबत्त्यात कुटायला घेतली. खलबत्त्यात थोडं बारीक करून घ्यायची. असेच जर तुकडे घातले तर मिक्सर खराब होईल, म्हणून थोडे बारीक बारीक तुकडे करून घेतले, मिक्सरमध्ये घातले. हा जो मसाला सगळा परतलेला आहे तो सगळा मिक्सरमध्ये घालायचा आणि सगळं एकत्र छान अशी बारीक अशी पूड करून घ्यायची. आणि ही पूड चाळत वगैरे बसायची नाही. मोठा असलं तरी चहाला आपण चहा गाळतोच, त्यामुळं चाळायची काही आवश्यकता नाही आहे. मस्त अशी पूड तयार झालेली आहे. चाय मसाला आपला हा तयार झाला आहे. खूप सुगंध सुटलेला आहे घरभर. काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. एअरटाईट बाटली पाहिजे. बरणीमध्ये असा मी भरून ठेवला हा. आपण आता चहा करायला घेत आहोत. गॅस चालू केला, एक पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये भांडं ठेवलं चहाचं. 1 कप पाणी घातलं, 1 चमचा चहापूड घातली, 1 चमचा साखर घातली, पाव चमचा मसाला घातला आत्ता आपण केलेला, आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. चहाला उकळी येत आहे. या चहामुळं सर्दी, खोकला, कफ, अपचन, वजन कमी होण्यासाठी, या सगळ्यासाठी हा चहा अत्यंत उपयुक्त आहे. छान उकळी आल्यानंतर 1 कप दूध घातलं. मस्त असा गरमागरम चहा तयार झालेला आहे. हा आता आपण गाळून घेणार. बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये हा गरमागरम असा चहा, याची आनंद काय याचा वेगळाच आहे. तुम्ही पण सगळ्यांनी करून प्या आणि कसा झाला चहा मसाला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.